नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. आज आपण हायड्रोलिक्सचं मॅनोमीटरचे प्रॉब्लेम कंटिन्यू करणार आहेत. हां, तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यावे. त्यासाठी तुम्हाला एक पहिले सांगतो, की जर तुम्हाला हायड्रोलिक्सचं लेक्चर्स आवडत असेल, तर श्री कोचिंग क्लासेस ही जी ॲप आहे, ती डाउनलोड करा पॉलिटेक्निकसाठी आणि त्याच्यात तुम्हाला सगळे व्हिडिओ अवेलेबल राहतील, इस्टिमेटिंग आणि हायड्रोलिक्सचे. हां, आता आपण मॅनोमीटरचे प्रॉब्लेम चालू करणार आहोत. लक्ष द्या. बघा मित्रांनो, आता आपण पहिला प्रॉब्लेम बघणार आहोत. पहिला म्हणजे त्या दिवशी 2 प्रॉब्लेम झालते आणि थिअरी झालती. आता आज आपण बाकीचे प्रॉब्लेम बघणार आहोत YouTube मॅनोमीटरचे. तर लक्ष द्या मित्रांनो. The right limb of a simple YouTube manometer is containing mercury is open to atmosphere. Right limb of simple YouTube manometer containing mercury is open to atmosphere. हे पहा, राइट लिंब इज ओपन टू atmosphere. ही राइट लिंब जे ओपन टू ऍटमॉस्फिअर आहे. नंतर काय म्हणलेलं आहे तो ओपन टू ऍटमॉस्फिअर while the left limb connected to the pipe which in which fluid of specific gravity 0.9 is flowing. ह्याच्यात काय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9 च फ्लुइड फ्लोईंग आहे. नंतर द सेंटर ऑफ द पाईप इज 12 सेंटीमीटर बिलो द लेवल ऑफ मर्क्युरी इन राईट लिंब. सेंटर ऑफ पाईप म्हणजे हे सेंटर असतं. हे 12 सेंटीमीटर खाली आहे. 12 सेंटीमीटर खाली आहे. हा कुणाच्या मर्क्युरी इन द राईट लिंब. मर्क्युरी इन द राईट लिंब. फाइंड द प्रेशर ऑफ द फ्लुइड. आपल्याला काय काढायचंय? प्रेशर काढायचं. हा इफ द डिफरन्स ऑफ मर्क्युरी लेवल इन द टू लिम्स इज 20 सेंटीमीटर. डिफरन्स ऑफ मर्क्युरी लेवल म्हणजे हे पहा, इथून इथं इथं जर लिक्विड असतं, इथं एक आपण लाईन मारतो, त्याला एक्स एक्स नाव द्या, काही द्या. इथून इकडल्या लाईनला जितकं पण मर्क्युरी राईज झालं, हे असतं डिफरन्स ऑफ मर्क्युरी लेवल. हा H2 20 सेंटीमीटर. त्याला जर मीटरमध्ये करायचं 20 × 10⁻² म्हणजे 0.2 मीटर. नंतर H1 हे 20 - 12 H1 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर म्हणजे 0.08 मीटर. हा H1 आलं, H2 आलं. S1 किती आहे आपल्याकडे मित्रांनो? 0.9. S2 किती आहे? 13.6. आता काय करायचं? कंडिशन ॲझ्युम करायची. प्रेशर इन लेफ्ट लिंब. इक्विलिब्रियम कंडिशन ॲझ्युम करायची. प्रेशर इन लेफ्ट लिंब above XX is equal to pressure in right limb above XX. above XX. हा तर HA हे पहा, ह्याला पहिले पकडायचं, ह्याला ए नाव द्यायचं. HA प्लस H1S1 H1S1 इज इक्वल टू इकडे H1 राहील ना, नंतर इकडे कोण राहील? हा H2. इथून ते इतका पूर्ण H2S2 इज इक्वल टू HA इज इक्वल टू H2S2 मायनस H1S2. तर HA इज इक्वल टू H2 किती आहे? 20 चे 0.2 लिहून ठेवलंय आपण इथं. S2 किती असतं? मर्क्युरी 13.6. H1 किती आहे? 0.08 लिहून ठेवलंय आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती लिहिली? 0.9. हा किती आहे त्याचा आन्सर बघा फर्स्ट. 2.648 मीटर. मग PA इज इक्वल टू रो GHA 9810 इंटू 2.648 किती येतं बघा? 25.97 मीटर. आपलं न्यूटन पर 25.97 into 10⁻³ न्यूटन पर मीटर.
लिहून घ्या. मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम. अ सिंपल मॅनोमीटर कंटेनिंग मर्क्युरी was used to determine the pressure in the pipe containing liquid of specific gravity 0.9. याच्यात काय लिक्विड आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9. गिवन डाटा S1 0.9, S2 मर्क्युरीचे 13.6. हा इकडे बघा, इथून ते इतकं त्यांनी सांगितलं H1 किती दिलेलं आहे 100 mm. डायग्राम दिलेली 100 इंटू 10⁻³ म्हणजे 0.1 मीटर. नंतर H2 40 mm, 40 इंटू 10⁻³ 0.04 मीटर. नंतर H1 आलं, H2 आलं, इथून ते इतकं असतं H2 जो पण राहीस. मग हे आता काय करायचं, फॉर्म्युला वापरायचं. प्रेशर इन लेफ्ट लिम अबाव XX इज इक्वल टू प्रेशर इन राईट लिम अबाव XX. XX याला XX नाव दिलं आपण तर, किंवा याला CD नाव आहे. ठीक आहे, आपण XX पण देऊ शकतो किंवा CD द्या. तर इकडे बघा HA प्लस इकडंच H1S1 इज आपल्या इकडंच H1S1 पण आहे आणि इकडंच H2S2. HA प्लस H1S1 प्लस H2S2 दोघं इकडेच आहे ना, इकडे काहीच नाही. आले. नंतर H2S2 इज इक्वल टू 0. तर मग HA इज इक्वल टू मायनस H1S1 मायनस H2S2 मायनस H1 किती आहे, H1 आहे इथे लिहून ठेवलं 0.1 इंटू S1 किती आहे 0.9 मायनस H2 किती आहे 0.04 आणि S2 किती आहे 13.6. किती आहे तर सांगा याची. मायनस 0.4 मीटर ऑफ वॉटर. आता PA रो GH तर 9810 इंटू मायनस 0.634 इज इक्वल टू किती आहे मायनस 0.62. याचा आणि याचा गुणाकार करा पटकन. 9810 इंटू 0.634 फास्ट. आता 6.21 इंटू 10⁻³ 6.21 इंटू 10⁻³ मायनस मध्ये न्यूटन पर मीटर स्क्वेअर. लिहा फास्ट. Find the vacuum pressure in a pipe containing a liquid of specific gravity 0.9 as shown in figure. बघा मित्रांनो, स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम आहे. गिवन डाटा S1 0.9, त्याच्यात S2 काय मर्क्युरी 13.6. अलग H1 हे H1 असतं, इथून ते इतकं ते किती आहे 0.7 मीटर. H2 0.1 मीटर. जितकं पण मर्क्युरी राईज झालं तितकं असतं H2. आता प्रेशर इन लेफ्ट लिम above XX is equal to pressure in right limb above XX. तर HA plus H1S1 इधर इज H2S2 is equal to 0. HA is equal to minus H1S1 minus H2S2.
मायनस H1S1 मायनस H2S2 मायनस H1 किती आहे 0.7 आणि S1 किती आहे 0.9 H2 किती आहे H2 किती आहे 0.1 आणि S2 किती आहे 13.6 किती येतं बघा हे फास्ट मायनस 1.992 मीटर ऑफ वॉटर. आता याला काय करायचं मित्रांनो PA रो GHA 9810 इंटू मायनस 1.99 किती येतं बघा हे फर्स्ट मायनस 19.54 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर लिहा फर्स्ट. बघा पुढचा प्रॉब्लेम अ सिंपल YouTube manometer containing mercury is connected to the pipe in which oil of specific gravity 0.85 is flowing. 0.85 is flowing. याचं काय 0.85 चं ऑइल आहे S1. नंतर काय म्हणतो तो द प्रेशर इन पाईप इज व्हॅक्यूम. हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. प्रेशर इन द पाईप इज व्हॅक्यूम म्हणजे इकडे काहीच राहणार नाही. इकडल्या लिंब मध्ये काहीच राहणार नाही. द अदर एंड ऑफ द मॅनोमीटर इज ओपन टू ऍटमॉस्फिअर. हा एंड ओपन आहे. फाइंड द व्हॅक्यूम प्रेशर इन द पाईप इफ द डिफरन्स ऑफ मर्क्युरी लेवल इन द टू लिम्स. डिफरन्स ऑफ मर्क्युरी लेवल 260 दिलेलं आहे. म्हणजे इकडे जे राईज होईल आता व्हॅक्यूम असल्यामुळे H2 इकडे राहील. याची व्हॅल्यू दिलेली 260. आणि हाईट ऑफ ऑइल इन द लेफ्ट लिम्ब फ्रॉम द सेंटर ऑफ पाईप. पाईपच्या सेंटर पासून ते ह्याची हाईट दिली 170. तर H1 170 mm म्हणजे 0.17 मीटर आणि H2 260 mm म्हणजे 0.26 मीटर. आता काय करायचं आपल्याला S1 दिलेलं आपल्याकडे 0.85 S2 किती दिलेलं आहे 13.6. प्रेशर इन लेफ्ट लिम्ब above XX is equal to pressure in right limb above XX. तर HA प्लस H1 S1 इकडलं मागच्या प्रॉब्लेम सारखंच AH1 AH2 इकडेच S2 S2 इज इक्वल टू 0. तर HA इज इक्वल टू मायनस H1 S1 मायनस H2 S2. तर आता HA H1 किती आहे 0.1 S1 किती 0.85 मायनस H2 किती आहे 0.26 आणि 13.6 13.6. तर किती येतं याचे सांगा किती मायनस 3.68 मीटर ऑफ वॉटर. हे आलं तर इकडं PA काढतो मी PA रो GHA रो GHA 9810 इंटू HA किती येतं याचे 3.68 मायनस मध्ये किती येतं बघा सांगा फटकन मायनस 36.10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इंटू 10⁻⁴ काही नाही पूर्ण सांगायचं मायनस 36 इंटू 10⁻⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. व्हॅक्यूम निगेटिव्ह इंडिकेट्स द व्हॅक्यूम. आज पुरतं एवढं बस झालं मित्रांनो. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिफरन्शियल मॅनोमीटरचे प्रॉब्लेम पाहू आणि डिफरन्शियल मॅनोमीटरची कन्सेप्ट पाहू. धन्यवाद.